नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आपलं नवीन चॅनल अल्गो ट्रेडिंग मराठीमध्ये. ह्या चॅनलवरती आपण मराठीतनं अल्गो ट्रेडिंग बद्दल सर्व गोष्टी एक्सप्लोर करत आहे. मी स्वतः कशा प्रकारे अल्गो ट्रेडिंग करतो आहे, काय रिझल्ट्स आहेत, आपल्यासोबत कशा प्रकारे लोक जोडलेली आहेत आणि त्यांचे काय रिझल्ट आहेत, सर्व गोष्टी आपण इथे शेअर करत असतो. आणि सोबतच नवनवीन अल्गो ट्रेडिंगच्या स्ट्रॅटेजी मी तुमच्यासाठी इथे घेऊन येतो. आज अशाच प्रकारची एक नवीन स्ट्रॅटेजी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहो, जी आहे पोझिशनल अल्गो ट्रेडिंग स्ट्रॅटेजी. आतापर्यंत ज्या आपण काही दोन चार अल्गो ट्रेडिंग स्ट्रॅटेजी शिकल्या आहेत तिथे, त्या इंट्राडेच्या आहेत. आज आपण तुम्हाला सांगतो आहे पोझिशनल अल्गो ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आणि एचटीबीटीची अल्गो ट्रेडिंग स्ट्रॅटेजी. काय आहे शिकायला सुरुवात करूया. जाऊया डायरेक्टली आपल्या स्क्रीनवरती अल्गो सॉफ्टवेअरच्या. अल्गो सॉफ्टवेअर आपण कोणतं यूज करतो आहे, अल्गो टेस्ट हे अल्गो सॉफ्टवेअर आपण ऑलरेडी यासाठी यूज करत आहे. तुम्हाला जर अल्गो टेस्ट हे सॉफ्टवेअर यूज करायचं आहे तर केवळ महिनाभर 100 रुपीजमध्ये तुम्ही इथे अल्गो ट्रेडिंग करू शकता एक स्ट्रॅटेजी. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण पहिलीच लिंक दिली आहे ह्या सॉफ्टवेअरची. ठीक आहे. तुम्हाला ह्या अल्गो टेस्टच्या सॉफ्टवेअरवरती ह्या टूलवरती मी प्लेलिस्ट सुद्धा बनवलेली आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्टची लिंक आहेच, पण ह्या सॉफ्टवेअरची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्यावरून तुम्ही जेव्हा क्लिक कराल तर तुमच्यासमोर अशी स्क्रीन ओपन होईल. इथे तुम्ही तुमचा मोबाईल नंबरवर टाकून फ्री अकाउंट तुमचं ओपन करून घेऊ शकता. अकाउंट ओपनिंग या ठिकाणी अगदी फ्री आहे. आता माझा ऑलरेडी या ठिकाणी अकाउंट आहे, ते मी तुम्हाला लॉग इन करून दाखवतो. आणि डायरेक्टली आपण आता शिकण्यासाठी जाऊया नवीन स्ट्रॅटेजी पोझिशनल ट्रेडिंगची. ठीक आहे. आता इथे आपण आलेलो आहोत आपल्या अल्गो ट्रेडिंग या सॉफ्टवेअरवरती. आता ह्या अल्गो टेस्ट ह्या सॉफ्टवेअरवरती क्रेडिट्स वगैरे कसे बाय करायचे, ब्रोकर कसा सेटअप करायचा, हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये शिकवलेलं आहे. तुम्ही जर नवीन आहात, पहिली एक गोष्ट करा, आपला कालचा व्हिडिओ बघा. कालच्या व्हिडिओमध्ये मी हे सर्व प्रॅक्टिकली शिकवले. त्याच्या आदल्या व्हिडिओमध्ये मी ह्या सॉफ्टवेअरवरती दोन स्ट्रॅटेजी तुम्हाला डेमो क्रिएट करून दाखवले. एक एक व्हिडिओ बघत बघत या अल्गो टेस्ट या सॉफ्टवेअरची मी सेपरेट प्लेलिस्ट तयार करतो. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी आहे. ठीक आहे. आज हा त्यांचा तिसरा व्हिडिओ आहे अल्गो टेस्ट या सॉफ्टवेअर बद्दल. आणि आज मी तुम्हाला शिकवतो आहे पोझिशनल अल्गो ट्रेडिंग. ठीक आहे. आता एक मी तुम्हाला स्ट्रॅटेजी देणार आहे ऑब्विसली. स्ट्रॅटेजी आपण पहिलं म्हणजे क्रिएट करायला जाऊया. ठीक आहे. इथे ऑप्शन आहे तुम्हाला क्रिएट अ स्ट्रॅटेजीचा. ठीक आहे. ती स्ट्रॅटेजी आज आपण क्रिएट करणार आहोत. ती स्ट्रॅटेजी आज आपण बॅक टेस्ट करणार आहोत. आणि मी तुम्हाला ह्या स्ट्रॅटेजीच्या मध्येच एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगणार आहे, हे इम्पॉर्टंट हिंट देणार आहे. ती जर तुम्ही वापराल तर तुमचा त्या स्ट्रॅटेजीचा प्रॉफिट ऑलमोस्ट डबल होईल. ठीक आहे. तुम्ही कोणता पॉईंट जर मिस केला तर तुम्ही डबल प्रॉफिट ह्याच्यामध्ये मिळवू शकत नाही. स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगणार, पण त्यातला एक पॉईंट असा आहे जो तुम्ही केला तर तुमचा प्रॉफिट डबल होणार. तो पॉईंट मी शेवटी सांगणार आहे. व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे. जाऊया आता स्ट्रॅटेजी क्रिएट करायला. आजच्या व्हिडिओचा आणि ह्या सॉफ्टवेअरचा एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ना, इथे तुम्ही पोझिशनल अल्गो ट्रेडिंग करू शकता. बाकी फार कमी सॉफ्टवेअरमध्ये ही सुविधा उपलब्ध असते. बाकीचे सॉफ्टवेअर काय म्हणतात, तुम्ही इंट्राडे करा, आम्ही तुम्हाला अल्गो सपोर्ट प्रोव्हाइड करतो. बट पोझिशनल करणं ही थोडीशी कठीण गोष्ट असते, जी तुम्ही इथे करू शकता. व्यवस्थित लक्ष द्यायचंय सर्वांनी. स्ट्रॅटेजी सांगतोय. आजची स्ट्रॅटेजी जी असणार आहे ती आहे एचटीबीटीची स्ट्रॅटेजी. एचटीबीटीचा फुल फॉर्म काय, कोण सांगेल मला कमेंटमध्ये? एचटीबीटीचा फुल फॉर्म काय? एचटीबीटीचा फुल फॉर्म आहे सेल टुडे बाय टुमारो. म्हणजे आज सेल करा, उद्या बाय करा. बरं, हे करून का उपयोग होतो का ते तर बघूया. असंच आपल्याला मजा येते म्हणून करायची का अल्गो ट्रेडिंग? नाही. फायदा झाला पाहिजे, पैसे भेटले पाहिजेत. बघूया काय होतंय. इथे बघा. मी बॅक टेस्टवरती क्लिक केलं आणि क्रिएट स्ट्रॅटेजीवरती आलो. त्यानंतर माझ्यासमोर ना 3 ऑप्शन येतात बेसिकली. वीकली ऑप्शन, मंथली एक्सपायरी ओनली आणि स्टॉक्स. आता मी जी ट्रेडिंग करतोय ती आहे एचटीबीटी. म्हणजे काय? एचटीबीटी म्हणजे आज बाय करा, उद्या विका. सॉरी, आज सेल करा, उद्या बाय करा. ओके, आज सेल करा, उद्या बाय करा. मी पहिला ऑप्शन निवडणार वीकली अँड मंथली एक्सपायरी. आणि इथे मला हे निफ्टीमध्येच करायचंय. इंडेक्समध्ये मी निफ्टीच राहू देणार. अंडरलाईन फ्रॉम कॅश ठेवणार. स्क्वेअर ऑफ कम्प्लीट ठेवणार, कारण की जेव्हा स्क्वेअर ऑफ होईल तेव्हा कम्प्लीट स्ट्रॅटेजी स्क्वेअर ऑफ झाली पाहिजे. हे कम्प्लीट ठेवणार. आणि आता मी इथे ऑप्शन निवडणार बीटीएसटीचा. आता तुम्ही म्हणाल की बोलताना आपण बोलतो एचटीबीटी, मग बीटीएसटी काय? तर बीटीएसटीचा फुल फॉर्म होतो बाय टुडे सेल टुमारो. ठीक आहे. बीटीएसटी आणि एचटीबीटी इन शॉर्ट सेमच आहे. फक्त बीटीएसटी मध्ये आज आपण ऑप्शन बाईंग करतोय, उद्या सेल करतोय. आणि एचटीबीटी मध्ये आपण ऑप्शन सेलिंगच करतोय, बाय उद्या करतोय. दोन्ही वाईस वर्स आहेत. आपण इथे बीटीएसटी निवडूया. इथे एचटीबीटीचा डेडिकेटेड ऑप्शन नाहीये, त्यामुळे बीटीएसटी निवडला. आता बीटीएसटी निवडल्यानंतर आपल्याला स्ट्रॅटेजी काय करायची आहे? तर आपल्याला अशी स्ट्रॅटेजी करायची आहे जी
रोज मार्केट एंड होताना 3:15 ऍट द मनीचे कॉल आणि पुट सेल करायचं. रोज मार्केट बंद होताना 3:15 ऍट द मनीचे कॉल आणि पुट सेल करायचं आणि दुसऱ्या दिवशी मार्केट ओपन झालं की 9:16 ही स्ट्रॅटेजी एक्झिट करायची. बरं, हे का करायचं? उगाच करायचं का? तर नाही, ह्याचा प्रॉफिट होतो आपल्याला. का? कारण की तुम्हाला माहिती आहे की ऑप्शन सेलिंग मध्ये जशी जशी एक्सपायरी जवळ येते तसं जसं टाइम डिके वाढतो. थिटा डिके ज्याला म्हणतात, थिटा डिके वाढत असतो, म्हणजे तुमच्या ऑप्शनची प्राइस कमी होते. सो ॲज अ सेलर आपल्याला फायदा होतो त्याचा. सो हा फायदा घेण्यासाठी आपण ओव्हरनाईट ऑप्शन सेल करायचं. ह्याला म्हणतात ओव्हरनाईट ऑप्शन सेलिंग. ओव्हरनाईट ऑप्शन सेलिंग. आता यामध्ये मला माहिती आहे तुमचे बरेच डाऊट असणार. मार्केट अचानक अपडाऊन झालं तर काय, गॅप अप डाऊन झालं तर काय, सगळं बघूया आपण हळूहळू. ठीक आहे. पहिली स्ट्रॅटेजी काय तुम्हाला सांगितली मी बीटीएसची. आता एंट्री कधी आहे? एंट्री आहे 3:15. सो एंट्री करायची 3:15. 3 म्हणजे 15:15 बरोबर, 3:15. आणि एक्झिट आहे दुसऱ्या दिवशी किती वाजता? 9:16. सो 3:15 9:16 म्हणजे आदल्या दिवशी 3:15 एंट्री, 9:16 एक्झिट. म्हणजे याचा अर्थ काय माहिती आहे का? आपलं जे कॅपिटल आहे ना, आपण दिवसभर ते अल्गो ट्रेडिंगला वापरायचं. समजा आता मी स्वतः इंट्राडे अल्गो ट्रेडिंग करतो, स्ट्रॅडल ट्रँगल अशा नॉन डायरेक्शनल स्ट्रॅटेजी आपण करत असतो, किंवा आपण ऑप्शन बाईंग करतो. ऑप्शन बाईंगचं आपलं चॅलेंज सुद्धा सुरू आहे चॅनलवरती. सो आपण सिम्पली काय करत असतो, आपण दिवसभर इंट्राडे ट्रेडिंग करतो आणि आपल्या स्ट्रॅटेजी 2:55 एक्झिट होतात मोस्ट ऑफ दी. सो तेच कॅपिटलने ही स्ट्रॅटेजी करायची, रात्रभर स्ट्रॅटेजी ठेवायची, सकाळी एक्झिट करायचं. परत आपली सेकंड अल्गोची स्ट्रॅटेजी 9:21 स्टार्ट होते. म्हणजे ह्या स्ट्रॅटेजीसाठी सेपरेट डेडिकेटेड कॅपिटल लागत नाही. ही स्ट्रॅटेजी मला तुम्हाला सांगण्यामागचं रिझन म्हणजे डेडिकेटेड सेपरेट कॅपिटल लागत नाही. कारण की आपण ऍक्च्युली अल्गो ट्रेड जेव्हा करतो, तुम्हाला माहिती आहे 1 महिन्याभरापासून अल्गो ट्रेडिंग करतोय. आपले स्ट्रॅडल किंवा डेल्टा न्यूट्रलच्या स्ट्रॅटेजी काय करतात, एक 9:20-21 आसपास एंट्री घेतात आणि 2:55 आपण एक्झिट करतो. सो हे दिवसभरामध्ये आपण इंट्राडे ऑप्शन सेलिंग करत असतो. सो ह्याच्यामध्ये जे कॅपिटल असतं ते 2:55 एक्झिट झाले की फ्री होतं. सो त्याच कॅपिटलने 3:15 एंट्री होते, सकाळी 9:16 एक्झिट होते. म्हणजे तेच कॅपिटल फिरवलं जातं. नवीन पैशाची गरज नाही, नवीन कॅपिटल ऍड करायची गरज नाही, सेम कॅपिटलमध्ये काम होतं. समजलं तुम्हाला? ओके, आता पुढे जाऊया. 9:16 एक्झिट. ठीक आहे. आता मी काय टाकलं, एंट्री एक्झिट टाकली, पीटीएसटी टाकलं. हे बाकी काही हलवायचं नाही, इथे काही नाही करायचं, काहीच नाही करायचं. खाली यायचं. आता ऑप्शन एक लॉट सेल करायचा आहे मला कॉलचा, वीकली एक्सपायरीचा ऍट द मनी, स्ट्राईक प्राइस ऍट द मनी, काहीच बदलायचं ना, जसं आहे तसं. ऍड लेग केलं, त्यानंतर परत सेकंड लेग कॉल सेल केला, तर पुट सेल करा. तुम्हाला बाय करायचं तर बाय केला असता, मी सेल करायचं सेल केला. परत ऍड लेग केला. आता इथे बघा, पहिला लेग काय सांगतोय की मी एक लॉट सेल केलाय कॉलचा ऍट द मनी. सेकंड लेग काय सांगतोय, एक लॉट सेल केलाय पुटचा ऍट द मनी. क्लिअर आहे? स्ट्रॅटेजी तुमची बनलेली आहे. खाली या. इथे काहीच टाकायचं नाही, कारण की ओव्हरऑल स्टॉप लॉस आपण नाही ठरवू शकत. रात्रभर आपण मार्केट बंद असणार, आपण कसं स्टॉप लॉस ठरवणार? ओव्हरऑल प्रॉफिट नाही ठरवू शकत, जे होईल ते होईल. स्ट्रॅटेजी तसं बघायला गेलात ना, फक्त 16 मिनिटाची आहे. 3:15ची एंट्री म्हणजे 3:30 पर्यंत मार्केट बंद होतं, ती 15 मिनिटं. मग सकाळी 9:15 मार्केट खोलतं, 9:16 आपले एक्झिट. 16 मिनिटाची फक्त स्ट्रॅटेजी, फक्त काय ओव्हरनाईट स्ट्रॅटेजी. आता ही स्ट्रॅटेजी आपण इथे सेव्ह करूया. स्ट्रॅटेजी बनली, एकदम सोपी आहे. कॉल आणि पुट सेल केला, सकाळी बाय केला, बनली स्ट्रॅटेजी. सेव्ह केली. स्ट्रॅटेजीचं नाव काय देऊया? युट्यूब एसटीबीटी असं ठेवूया, युट्यूब एसटीबीटी. ठीक आहे, युट्यूबवरती शिकवतील एसटीबीटी. डन. आता किती लोकांना वाटतं ही स्ट्रॅटेजी बॅक टेस्ट करूया, काय येईल रिझल्ट याचा, प्रॉफिट येईल, लॉस येईल, काय येईल? आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार होतो सिक्रेट, ती पण सांगणार पुढच्या 2 मिनिटात. चला बॅक टेस्ट करूया. आता लक्षात घ्या, मी थोडंसं इथे माझं ही स्क्रीन बाजूला घेतो आणि माझ्याकडे बॅक टेस्टिंगचे क्रेडिट झाले 4 फक्त. म्हणजे मी फक्त ही स्ट्रॅटेजीमध्ये बदल करून 4 वेळा बॅक टेस्ट करू शकतो. बॅक टेस्टिंगचे क्रेडिट कसे बाय करायचे हेही मी तुम्हाला सांगतो थोड्या वेळात. पण फक्त 4 क्रेडिट राहिले जातात, हे मला तुम्हाला सांगायचं होतं. ठीक आहे, 4 क्रेडिट बर्स झाले. एका वर्षासाठी आपण बॅक टेस्टिंग करूया. ठीक आहे, गेल्या 365 दिवसांसाठी बॅक टेस्टिंग करूया. स्टार्ट बॅक टेस्टिंग वरती क्लिक केलं. सो ही स्ट्रॅटेजी तुमच्यासमोर आता बॅक टेस्ट होईल, याचे तुम्हाला रिझल्ट समजतील. आले रिझल्ट ते बघा.
गेल्या ऑगस्ट पासून ही स्ट्रॅटेजी बॅकटेस्ट होते. प्रत्येक महिन्यात किती प्रॉफिट किती लॉस ते तुम्हाला आलंय. 2024च्या ह्या काही महिन्यांमध्ये तुम्हाला ह्या स्ट्रॅटेजीने 3,500चा लॉस दिला आणि 2025च्या आतापर्यंतच्या महिन्यामध्ये ह्याने तुम्हाला 41,000 रुपयांचा प्रॉफिट दिला. सो ओव्हरऑल जर तुम्ही बघायला गेलात तर थोडंसं मी खाली येतो. हे बाकीचे ग्राफ वगैरे आलेत, कसं तुमचं पीएनएल वगैरे वाढतंय ते ठीक आहे, सगळं खाली येऊया. ओव्हरऑल तुम्ही ह्या स्ट्रॅटेजीमधनं 37,000 रुपयांचा प्रॉफिट केला असता जर ही स्ट्रॅटेजी तुम्ही गेली वर्षभर केली असती तर. आणि विषय राहिला कॅपिटलचा, तर मी तुम्हाला म्हटलंय की कॅपिटल तुम्हाला वेगळं लावायचंच नाहीये. तुम्ही अल्गोने जर ऑप्शन सेलिंग करताय तर तुमचं जे कॅपिटल त्यामध्येच ही स्ट्रॅटेजी होणार, कारण दोन्ही स्ट्रॅटेजी परत ओव्हरलॅप नाही होत आहे तुमची दिवसाची आणि ही. सो तुम्हाला काही या ठिकाणी टेन्शन घ्यायची गरज तशी नाहीये. ओके, सो तुमचं काहीतरी तुम्हाला सेपरेट कॅपिटल बाबा लावावं लागतंय वगैरे अशातली या ठिकाणी काही गरज नाहीये. ठीक आहे, आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगणारच आहे, बट ऑब्व्हियसली थोडंसं खाली जाऊया. थोडंसं खाली गेल्यानंतर तुम्हाला इथे दिसतंय की माझा जर मोठा लॉस झाला तर काय, मार्केटमध्ये जर ओव्हरनाईट मोठी मुवमेंट आली तर मोठा लॉस होऊ शकतो ऑब्व्हियसली, बरोबर आहे. ओव्हरनाईटचं काही झालं तर. सो मॅक्झिमम लॉस सिंगल ट्रेडमध्ये झालेला आहे 33,000. ठीक आहे, एका लॉटमध्ये मॅक्झिमम 33,000 रुपयाचा लॉस झालाय. तरीही ओव्हरऑल 37,000 स्ट्रॅटेजी प्रॉफिटमध्ये आहे. सो तुम्ही जर ही स्ट्रॅटेजी कंटिन्यू वापरताय ना तरच तुम्हाला याचे रिझल्ट समजणार. असं नाही की तुम्ही एकदा वापरला, 5 दिवस वापरला, 10 दिवस वापरला. वापरायचे हे कंटिन्यू 3 महिने, 4 महिने, 6 महिने वापरा. सिंगल लॉटने वापरा. ठीक आहे, आता मॅक्झिमम प्रॉफिट झालेलं आहे 5,500 एका ट्रेडमध्ये. हरकत नाही, ओव्हरऑल आपण प्रॉफिटमध्ये आहोत हे आपल्याला समजलं. हे बाकीचे डिटेल्स आहेत. मॅक्झिमम विन स्ट्रेक. विन स्ट्रेक म्हणजे काय की लगातार 12 वेळा तुम्हाला प्रॉफिट झाला मॅक्झिमम. म्हणजे वर्षभरात असा काळ आला की लगातार 12 दिवस तुम्हाला रोज प्रॉफिटच चाललाय. आणि लगातार लॉस किती वेळा झालाय? 6 वेळा. ठीक आहे, म्हणजे लगातार 6 दिवस तुम्हाला लॉस पण झालेला आहे स्ट्रॅटेजीने. खाली येऊया. हे तुम्हाला प्रत्येक डे वाईज ट्रेड दिसत आहेत. प्रत्येक डेला काय झालं तर एंट्रीची डेट होती 20 तारीख. 20 तारीख होती, 20 तारखेचे 2 ट्रेड. 3/15ची एंट्री. एक्झिट झाली 21 तारखेला. 9/16ला एक्झिट. काय झालं? 850 रुपये टोटल प्रॉफिट झाला. ही पहिली लाईन जी असते ना त्यात तुम्हाला ओव्हरऑल दिसतं आणि सेकंडमध्ये त्याचे 2 ट्रेड दिसतात. सो असं तुम्ही हे डाउनलोडही करू शकता. हे ट्रेड्स तुम्हाला डाउनलोड करायचे, डाउनलोड करा, बघा कोणत्या दिवशी काय झालंय काय नाही होत आहे. समजा आता मी ते लास्टला जातो. इथे बघा 18/8 म्हणजे 18 ऑगस्ट पर्यंतचा डेटा आलेला आहे. 18 ऑगस्टला काय झालं असतं स्ट्रॅटेजीमध्ये? 18 ऑगस्टला 3/15ला एंट्री झालेली. 19 ऑगस्टला 9/16ला एक्झिट. काय झालेलं? 1,900 रुपये प्रॉफिट. समजते, ओव्हरऑल 1,900 रुपये प्रॉफिट. 1600 आणि 318. बरं 14 ऑगस्टला काय झालं? 14 ऑगस्ट नंतर 14 ऑगस्टला 2 ट्रेड झाले जे की 18ला एक्झिट झाले. 18ला काय मध्ये सुट्टी होती ना, 15 ऑगस्ट होता, 16 ऑगस्ट होता, 17 ऑगस्ट होता. 15 ऑगस्टला फ्रायडे होता, 16, 17 शनिवार रविवार. सो 18ला ओपन झालं, तुम्हाला ह्याच्यात 7,000 रुपयाचा लॉस झाला. सो असं प्रॉफिट लॉस तुम्हाला या ठिकाणी चालू असणार. बट ओव्हरऑल तुम्हाला ही स्ट्रॅटेजी गेल्या एका वर्षामध्ये चांगल्या प्रॉफिटमध्ये दिसते. आता किती लोकांना असं वाटतं ही स्ट्रॅटेजी केली पाहिजे? 37,000 रुपये प्रॉफिट आपल्याला झालेलं आहे सिंगल लॉटवरती आणि वर कॅपिटल पण काही जास्त नाही लागले. किती लोकांना इथे असं वाटतं ही स्ट्रॅटेजी आपण केली पाहिजे? मला फटाफट कमेंट बॉक्समध्ये यस असं टाईप करून सांगा. नसेल वाटत तर नो टाईप करून सांगा. यस किंवा नो टाईप करून सांगा. त्यानंतर मी तुम्हाला ती एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो जी आपण आतापर्यंत मिस केली आहे. या स्ट्रॅटेजीचा प्रॉफिट कशा प्रकारे वाढवायचा, ऑलमोस्ट डबल करायचा. ठीक आहे, ओके. स्ट्रॅटेजी काही बदलायची नाही. ठीक आहे, आता स्ट्रॅटेजी काही बदलायची नाही. आता मी जे बॅक टेस्टिंग केली, मी तुम्हाला म्हटलं माझ्याकडे 4 क्रेडिट होते, 3च राहिले, कारण मी एकदा बॅक टेस्टिंग केली ना आता. सो 3च क्रेडिट आले, हरकत नाही. 3 क्रेडिट भरपूर झाले. खाली जाऊया आणि ह्याच्यामध्ये ना एक चेंज करायचा आहे, तुम्ही लक्षात घ्या. ही स्ट्रॅटेजी आपण रोज केली आहे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे आणि फ्रायडे. बट मला या ठिकाणी ही स्ट्रॅटेजी फ्रायडेला करायची नाही, कारण की फ्रायडे नंतर सॅटर्डे संडे सुट्टी असते. 2 दिवस मी माझा ट्रेड ऑप्शन सेलिंगचा ठेवू शकत नाही, कारण की त्यामध्ये रिस्क असू शकते. 2 दिवसामध्ये काही होऊ शकतं. काही न्यूज येऊ शकते अमेरिकेकडून, कोणत्याही देशाकडून काही होऊ शकतं. सो मी काय करणार, मी ह्याच्यामध्ये फ्रायडेला ही स्ट्रॅटेजी नाही घेणार. फ्रायडे दुपारी ही स्ट्रॅटेजी नाही घेणार. सो मी काय केलं, मी इथे आलो वीकडेजमध्ये, बॅक टेस्टिंगमध्येच आहे मी. रिझल्ट मला तुम्हाला दाखवायचा आहे. सो वीकडेज मध्ये क्लिक करायचं. हे कसं करायचं तुम्हाला दाखवतोय मी, शिकून घ्या. वीकडेज मध्ये इथे बघा,
ही स्ट्रॅटेजी आहे. खाली आलात, ह्या रिझल्टच्या वरती ऑप्शन असतो वीकडेज. वीकडेज मध्ये जावा आणि मला इथे फ्रायडे कॅन्सल करायचं आहे. ओके, फ्रायडे मी कॅन्सल केला. फ्रायडे कॅन्सल केल्यानंतर माझे रिझल्ट काय होत आहे, मला 66,000 रुपयांचा प्रॉफिट झाला ओव्हरऑल. मगाशी किती होता, 37,000. तेव्हा मला काही लोकांनी कमेंट केला यस करू शकतो, काही लोकांनी म्हटले नाही. आत्ता मला कमेंट करून सांगा करू शकतो का स्ट्रॅटेजी. 66,000 रुपये प्रॉफिट होत आहे. केवळ 16 मिनिटाचा ट्रेड आहे. प्लस तुम्हाला ओव्हरऑल कॅपिटल नवीन ठेवावं लागत नाही. जे तुमचं नॉर्मल कॅपिटल आहे तेच वापरून तुम्हाला 66,000 रुपीजचा ह्याच्यामध्ये प्रॉफिट भेटते. मॅक्झिमम ड्रॉडाऊन पण तुमचा कमी झाला 16,000. का? कारण की जो 33,000 लॉस होता ना, तो पण असा कोणत्या तरी फ्रायडेवालाच लॉस होता. फ्रायडेला ट्रेड घेतलेला, मंडेला विकलेला, तेव्हाच लॉस होता तो. सो तो पण इथे दिसेन असा झालाय. सो फ्रायडे जेव्हा तुम्ही एक दिवस कॅन्सल करता, तुम्ही मगाशी बघितलेला, ठीक आहे, मी परत तुम्हाला एकदा ना मगाचा दिवस दाखवतो. तुम्ही बघितलेला की तुम्हाला लॉस बीस झालेला 7,000 वगैरे, तशा प्रकारे. सो जेव्हा सुट्टी येते ना खूप जास्त, तेव्हाच या मोठ्या प्रमाणामध्ये लॉस होतात. फ्रायडे आपण कॅन्सल केला, किती मोठा फरक पडला बघा. 66,000 रुपयांचा प्रॉफिट तुम्हाला झाला एचटीबीटी ट्रेडमध्ये. जो की ट्रेड जी स्ट्रॅटेजी मी तुमच्यासमोर तयार करून शिकवली तुम्हाला, नवीन स्ट्रॅटेजी होती. आपल्या चॅनलवरती कधीही याआधी आपण ही स्ट्रॅटेजी शिकवली नाही, बेटी एसटी एचटीबीटी वगैरे. सो पहिलं तुम्ही सेल करायचं, दुसऱ्या दिवशी ऑटोमॅटिकली बाय होणार आहे. फक्त काय, सकाळी उठून तुम्हाला हे ऑन करायचं असं, ब्रोकर लॉग इन करायचं. तुम्ही सकाळी उठलात ना, इथे बघा सांग, सकाळी उठलात ना, ब्रोकर सेटअपला जायचं. ब्रोकर सेटअपला जायचं, इथे तुम्हाला लॉग आउट झालेलं दिसणार. आता मार्केट क्लोज दिसते, इथे तुम्हाला सकाळी लॉग इनचं ऑप्शन येणार, ते लॉग इन करा. ठीक आहे, सकाळी तुम्ही गेलात ना, फक्त लॉग इन करायचं. रोज सकाळी 8:30 पावणे 9च्या नंतर किंवा 9 वाजता वगैरे. 9 वाजता लॉग इन केलात की तुमची स्ट्रॅटेजी ती ऑटोमॅटिकली तिथे एक्झिट होणार, कारण की बाकीच्या स्ट्रॅटेजी चालू असतात. लक्षात येतं तुम्हाला? येस. आता ही स्ट्रॅटेजी टाकायची कशी? ठीक आहे, ही स्ट्रॅटेजी टाकायची कशी हे मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलेलं आहे कालच्या व्हिडिओमध्ये. क्लिअर आहे? आता मी परत जातो ह्याच्यामध्ये. ठीक आहे, ही स्ट्रॅटेजी टाकायची कशी असते हे मी तुम्हाला ऑलरेडी कालच्या व्हिडिओमध्ये शिकवलेलं आहे. सो तुम्ही तो व्हिडिओ इथे बघा. आता ही युट्यूब बीटीएसची स्ट्रॅटेजी बघायची कशी? अल्गो टेस्ट या प्लॅटफॉर्मला जायचं. इथे एक ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करायचं, एरोवर क्लिक करायची. तुमचा जो पण फोल्डर आहे तो तुम्हाला इथे दिसणार, त्यावर क्लिक करा. इथे बघा युट्यूब एस्टिमेटी, क्लिक करायची. युट्यूब एस्टिमेटीला गेलो की ही स्ट्रॅटेजी मला टाकायची आहे मार्केटमध्ये. सो कशी टाकायची मी तुम्हाला ऑलरेडी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ही स्ट्रॅटेजी अशी दिसते. स्ट्रॅटेजी टाकण्यासाठी परत एकदा थोडक्यात सांगतो. अल्गो ट्रेडला जायचं. अल्गो ट्रेडला गेलात की इथे सेकंड ऑप्शन आहे न्यू, त्यावर क्लिक करायची. त्यानंतर तुमची जी पण स्ट्रॅटेजी तुम्हाला इथे दिसणार बघा, तर ही स्ट्रॅटेजी इथे दिसते युट्यूब एस्टिमेटी, ही मला टाकायची आहे. सो ह्या स्ट्रॅटेजी जेव्हा मी जाणार ना, तेव्हा इथे ऑप्शन आहे ऍक्टिव्हेट. स्ट्रॅटेजीवर गेलो, ऍक्टिव्हेटला क्लिक केली. ऍक्टिव्हेटला क्लिक केल्यानंतर इथे काय येतंय बघा, स्ट्रॅटेजी ओनली डिप्लॉय ड्युरिंग 8:50 to 3:30. परत एकदा करून बघा, इथे बघा ऍक्टिव्हेट केली, इथे बघा आला मेसेज. सो सकाळी 8:15 नंतर तुम्ही ही गोष्ट करायची आहे, ऍक्टिव्हेट करायची. आता मी मार्केट संपल्यानंतर हे व्हिडिओ रेकॉर्ड करतोय, सो त्यामुळे करतो, सो होत नाही. सो ऍक्टिव्हेटवर क्लिक केलात की डायरेक्ट इथे डिप्लॉय होणार. इथे तुम्हाला सेटअप पेंडिंग जे येते ना, तो होणार रेडी टू डिप्लॉय. बाकीच्यांना बघा कसं आलंय, तिथे येणार रेडी टू डिप्लॉय. आणि 3:15 ही स्ट्रॅटेजी तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये डिप्लॉय होणार, जे तुम्ही इथे अटॅच केलेलं आहे. लक्षात येते तुमच्या? सो अशा प्रकारे सिंपल पद्धतीने तुम्ही या गोष्टी करू शकता. ही तुम्हाला सिंपल स्ट्रॅटेजी मी ह्या व्हिडिओमध्ये शिकवलेली आहे. अजून एक गोष्ट, तुम्हाला जर अजून अशाच स्ट्रॅटेजी ह्या सॉफ्टवेअरमध्ये शिकायच्या आहेत, तुम्हाला माहिती पर स्ट्रॅटेजी फक्त 100 रुपीजमध्ये होते. सो अजून अशा काही स्ट्रॅटेजी तुम्हाला या सॉफ्टवेअरमध्ये शिकायच्या आहेत, तयार करून हव्यात, तर मला ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त न्यू अल्गो स्ट्रॅटेजी अशा कमेंट करा. ओके, न्यू अल्गो स्ट्रॅटेजी जसं जास्तीत जास्त कमेंट्स केल्यात, तर मी तुमच्यासाठी नवीन नवीन अशा प्रकारच्या चांगल्या प्रॉफिट देणाऱ्या ऑप्शन बाईंग स्ट्रॅटेजी, ऑप्शन सेलिंग स्ट्रॅटेजी घेऊन येईन, ज्या तुम्ही अल्गोच्या माध्यमातून करू शकता. तुम्हाला स्वतःची तिकडे एफर्ट्स टाकण्याची, मेहनत करायची गरज नाही. मल्टिपल स्ट्रॅटेजी तुम्ही करू शकता 100 रुपीज पर स्ट्रॅटेजी प्रमाणे दर महिन्याला. ओके, अशा प्रकारे. आता मी तुम्हाला मगाशी बॅक टेस्टिंग बद्दल सांगत होतो. सो इथे बघा, बॅक टेस्टिंग क्रेडिट्स आपल्याकडे राहिलेले आहेत 3. जेव्हा तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मधनं क्लिक करून अकाउंट ओपन करणार, तुम्हाला सर्वांना 25 क्रेडिट्स फ्री भेटणार. समजा तुम्हाला हे क्रेडिट्स परत बाय करायचे असेल, तर इथे ऑप्शन आहे बघा, बाय बॅक टेस्टिंग क्रेडिट्स. सो तुम्ही इथे लिमिटेड वरती जाऊन एक 100 क्रेडिट्स 200 क्रेडिट्स बाय करू शकता. इथे ऑप्शन आहे अनलिमिटेड, इथे आहे लिमिटेड. लिमिटेड म्हणजे काय,
समजा तुमच्याकडे ओव्हरऑल 500 क्रेडिट्स असतील, क्रेडिट्स कसे विकत घ्यायचे हे मी मागच्या व्हिडिओमध्ये शिकवलेलं आहे. मागचा व्हिडिओ नक्की बघा, कारण की स्ट्रॅटेजी डिप्लॉय करण्यासाठी तुम्हाला क्रेडिट्स लागतात, जे मी मागच्या व्हिडिओमध्ये शिकवले. सो त्यातले तुम्ही 100 क्रेडिट्स यूज करून 100 बॅक टेस्टिंग क्रेडिट्स मिळवू शकता. हे झालं बॅक टेस्टिंग करायचे असेल तर. अदरवाईज तुम्हाला जे 25 क्रेडिट्स भेटतात ते तर फ्री आहेतच, ते तुम्ही कधी यूज करा. सो अशा प्रकारे सोप्या पद्धतीने आपण ट्रेडिंग करणार आहोत. सो जाऊया आता आपण आपल्या मेन व्हिडिओच्या स्क्रीनवरती. मित्रांनो, शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहिलेला आहे, त्याचा अर्थ तुम्हाला काहीतरी व्हॅल्यू यामध्ये नक्कीच भेटलेली आहे, म्हणून तुम्ही इथपर्यंत आहात. व्हिडिओला एक लाईक नक्की करा. स्ट्रॅटेजी आवडली असेल नक्की आम्हाला सांगा. ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक ड्राईव्हची लिंक भेटेल आणि त्यामध्ये सर्व स्ट्रॅटेजीच्या फाईल्स तुम्हाला भेटत जातील. तर तुम्ही फाईल्स डायरेक्टली डाउनलोड करून त्याचा वापर करू शकता. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.